रोज की झटक रोज की कहानी विजन ऑलवेज में आपका स्वागत आहे. पण आज काही खास आहे, आज आहे गुढीपाडवा, त्यामुळे आजचा ब्लॉग फक्त मराठीमध्ये शूट करूया. आज फक्त सण नाही तर आज नववर्षाची सुरुवात आहे. प्रत्येक गल्लीमध्ये आनंद आहे, प्रत्येक घरामध्ये उत्साह आहे आणि हाच आनंद आणि उत्साह बघण्यासाठी आपण आज जात आहोत शोभायात्रामध्ये. शोभायात्राबद्दल तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ही शोभायात्रा होते गोरेगावमध्ये, गिरगावमध्ये, मालाडमध्ये, ऑलमोस्ट मुंबईच्या सर्व जागेवरती. पण सर्वात मोठी शोभायात्रा होती ती गिरगाव या ठिकाणावरती आणि ती शोभायात्रा आज आपण बघणार आहोत. मी सुद्धा फर्स्ट टाइम जात आहे. कसा एक्सपिरियन्स असेल, कसं वाटेल, तिथे काय काय एक्सपिरियन्स आहे, तिथे किती पुणेरी डोल आहे, किती लोक साजरी करतात तिकडे गुढीपाडवा, आपल्या घरात सुद्धा आपण गुढी उभारणार आहोत. हे सर्व केल्यावरती सो आपण नक्की तिथे भेट देऊया आणि तिथला जो काही एक्सपिरियन्स असेल मी तो तुमच्याबरोबर शेअर करेन, होईल तेवढं रेकॉर्ड करेन आणि आपल्या ब्लॉगमध्ये इन्क्लूड करेन. सो चला लवकर जाऊया शोभायात्राकडे. पूर्ण तयारी करून आता मी रेडी आहे. आता मी निघतोय. ऑलमोस्ट सकाळचे झाले आहेत 4:45. सो इथून आता मी चाललोय कुणाला पिक करायला. त्याला आधी पिक करूया. तो आपल्याला जॉईन करणार आहे शोभायात्रासाठी अँड देन तिथून डायरेक्ट शोभायात्राला निघूया. सो आय डोंट थिंक की मी मध्ये कुठे शूट करेन रस्त्यावरती, बिकॉज इट्स ऑलमोस्ट डार्क, सगळीकडे अंधारच आहे. सो डिरेक्टली आता मी तुम्हाला भेटतो शोभायात्राच्या इथे. पण आता आपल्यासोबत येणार आहे मग त्याला आपण पिक करूया. ओके, तो ऑलरेडी बाहेर आला आहे. मला पिक करून जाऊया शोभायात्रा. काय भाई ये बाबूराव का स्टाईल आहे. हॅलो, चला मग शोभायात्राला. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा भावा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. चल बस जाऊया. देखो देखो दरिंदगी चेहरे से टपकती है. नंबर 1 का कमीना है. छी छी छी, आंखें देखो. काय करताय? फायनली आपण इथे पोहोचलो आहोत. सर्व इथे खूप रश आहे, खूप गर्दी आहे, बट स्टील ते बघण्यासारखं आहे खूप काही. आणि आल्या मला पाण्याचे दर्शन झाले. बोला गणपती बाप्पा मोरया. ही आहे मेन रांगोळी. सर्व अशी गर्दी जमली आहे. People have next level. एवढे लहान मुलं आहेत पण 40-50 लोक दाखवतात त्यांचं टॅलेंट इकडे. एकदम कॉन्फिडन्स नाही, नेक्स्ट लेवल आहे. आय डोंट थिंक सो की मी पण या फोन पे नॉर्मल किडे करू शकतो. जस्ट सिरीज गाय, जस्ट सिरीज.
आता मी जे पाहिलं ते एनर्जी वॉज इनसेन, सगळं काही खूप क्रेझी होतं, एक्सपिरियन्स खूप वेगळा होता, बट इट वॉज ग्रेट. मला खूप मजा आली. अजून खूप काही बाकी आहे, सो लेट्स ट्राय टू शूट एव्हरीथिंग. मी सर्व बघितलं, लोक बोलतात की का नाव आहे क्लबिंग आहे, की खरंच एक्सपिरियन्स करू शकताय सर्व, किती सुंदर आहे. आणि मग आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला क्लबिंग जायचं आहे की तुम्हाला हे सर्व करायचं. लहान मुलं मोठे सर्व मुली एकदम एवढे छान असे नटून आले, सुंदर होऊन आले. लहान मुलं लिटरली एवढे क्यूट दिसत आहेत, म्हणजे त्या लोकांची जेवढे पण फोटो काढणे एवढे कमीच आहे. आणि आता याची पार्टी आहे, लेट्स सी. फायनली आता सगळं मी फिरलो, सगळं काही एन्जॉय केलं. आणि स्टील अजून पण इथे एवढी सगळी रश आहे की म्हणजे अजून पण का प्रोग्राम चालूच आहे, बट ऑब्व्हियसली आता मी सगळं काही बघितलं आहे. सगळे पथक फिरलो, सगळी एन्जॉयमेंट बघितली, लेझिम बघितली, ढोल ताशा पथक कसे त्या लोकांनी जेवढ्या जोशमध्ये होतात ते सगळं बघितलं. आणि इकडे येऊन मला खरंच वाटलं की पाडवा हा नक्की असा मनवला जातो. आणि इकडे ज्या ते लोक एनर्जीमध्ये ते लोक हे वाजत होते आणि जे एन्जॉय करत होते ते खरंच मी नाही विसरू शकत. तो एक्सपिरियन्स कसा होता. आणि आय होप की सगळे जेवढे पण आहेत ते कधी ना कधी इकडे येऊ आणि हे एक्सपिरियन्स नक्की करावं. आणि मी नक्की येईन पुढच्या वर्षी. आय होप थोडी कमी रश असेल तेव्हा आणि मी जास्त चांगलेपणे एन्जॉय करू शकेन. भव्य रंगाची शान, ढोल ताशांचा आवाज, हाच आहे मराठी भाषेचा अभिमान. हे आजपर्यंत नक्की झालं. आणि इथेच मी आपला ब्लॉग एंड करतो, कारण की माझा फोन पण स्विच ऑफ झाला आहे आणि गोप्रो पण पूर्ण शटडाऊन आहे. सो डायरेक्ट घरी जाऊन भेटूया. मी पण खूप टायर्ड आहे, सकाळी मी 5 वाजता निघालो. सो लेट्स होप की नेक्स्ट टाइम आपण जेव्हा येऊ तेव्हा अजून काहीतरी वेगळं करू, चांगलं शूट करू. आणि रोजची गाणीमध्ये पुन्हा एकदा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.